बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीनं। कल्याणमधली बातमी आहे। कल्याणमध्ये मराठी अमराठी वाद पेटून उठलाय। किरकोळ कारणावरून हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हा वाद झाला। लोखंडी रॉडनं तुंबळ हाणामारी झाली। एकाची प्रकृती या संपूर्ण प्रकरणामध्ये चिंताजनक आहे। धूप लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये हा वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या हाणामारीमध्ये लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये अभिजित देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर विजय काळविटकडे धीरज देशमुख हे जखमी आहेत। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या प्रकरणी खडकपाटा पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। या प्रकरणी समीर काळविटटे यांनी अखिलेश शुक्ला यांच्या घराबाहेर धूप लावले होते। या धुरानं त्रास होत असल्यानं आम्ही त्यांना धूप लावू नका असं सांगितलं। मात्र शुक्ला आणि त्यांच्या पत्नीनं आमच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। यावेळी आमच्या शेजारी राहणाऱ्या अभिजित देशमुख यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर काही वेळातच शुक्ला यांनी 15 ते 20 जणांना बोलावून आम्हाला लोखंडी रॉडनं मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। योगीधाम परिसरामध्ये एक किरकोळ वादावरून भांडणं झाली। एक शुक्ला नावाची होती ती दिव्याचा वापर करतोय, त्यामुळं त्यांनी त्या बाजूचा जो आहे काळवीट म्हणून त्याला मारहाण केली आणि देशमुख कुटुंब हे सोडवायला गेल्यानंतर त्याला एवढं मारलंय की मरतो का जगतो। आज सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊन सुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही। पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत। खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये योगीधाम रेसिडेन्शियल सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी देशमुख राहतात। उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघे एकमेकाला शिवीगाळ केले, मारहाण केलेली आहे। मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत। दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे।